नमस्कार. आपलं नाशिक आपली रास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहं. भौमाय नमः नमस्करोमि. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिञ्च मुक्तिञ्च ददासु नित्यं भावानुसारेण सदा नराणां. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं भविष्य. तत्पूर्वी 4 ऑगस्ट या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव, वैशिष्ट्य, शुभ रंग इत्यादी. 4 ऑगस्टला जन्मलेले व्यक्ती जे असतात ते प्रामुख्याने आत्मविश्वासपूर्व आणि धाडसी नेतृत्व गुणांनी भरलेले असतात. प्रेमळ आणि उदार मनाची असतात. स्वतःचे मत ठामपणे मांडणारे असतात. कधीकधी थोडेसे हट्टी आणि अभिमानीसुद्धा असू शकतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गटामध्ये पुढाकार घेणारी, त्याचबरोबर सर्जनशीलता, कला, संगीत, अभिनय यामध्ये रस असणारी, धैर्य आणि जिद्द याने आलेल्या आव्हानांना सामोरे जाणारीशी ताकद असणारी. स्वभाव यांचा मनमिळाऊ असतो. मित्रपरिवार मोठा असतो. शुभ रंग यांच्यासाठी सोनेरी, केशरी, लाल, त्याचबरोबर हे रंग यांचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. शुभ अंक यांच्यासाठी आहे 1, 4, 10 आणि 19. हे अंक जीवनामध्ये प्रगती आणि यशाचे चांगले संकेत देतात. 4 ऑगस्टला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता असल्यामुळे हे स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करतात. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही भविष्यामध्ये मोठे यश मिळवू शकतात. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता बघूयात 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. अर्थातच सुरुवातीला मेष रास. आज तुमच्यामध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास भरपूर असणार आहे. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस फार उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी नेतृत्व गुण तुमचे दिसून येतील. आर्थिक बाबतीमध्ये थोडीशा सावधगिरी बाळगा. प्रेमजीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल. आज हनुमान चालीसा आपण पठण करा आणि मंगळवार असल्याने विशेष लाभ आपल्याला होऊ शकतील. वृषभ रास. घरातील वातावरण जे आहे हे आनंदी राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे आपल्याला सुखद ठरणार आहे. आर्थिक लाभाची थोडी शक्यता आहे. आरोग्याच्या छोट्या समस्या दुर्लक्षित मात्र करू नका. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा. उपासना देवी लक्ष्मीची आपण आज उपासना करा आणि देवीसमोर दीप लावा. मिथुन रास. तुमची संवाद कौशल्ये आज तुम्हाला चांगलं यश मिळवून देतील. नोकरीमध्ये नवनवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचा योग आहे. प्रेमजीवनामध्ये गोडवा वाढेल. शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. उपासना विष्णू भगवंताची पूजा करा आणि नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा.
कर्क रास, भावनिक निर्णय घेताना थोडे विचाराने घ्या. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी आवश्यक आहे. कुटुंबातील संबंध सुधारतील. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे चंदेरी. उपासना, शिवलिंगावरती दूध अर्पण करा. सिंहरास, तुमच्या नेतृत्वामुळे कामामध्ये यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रेमजीवनामध्ये चांगलं सकारात्मक वातावरण राहील. शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी. उपासना, सूर्यदेवाला अर्घ्य प्रदान करा आणि शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. कन्या रास, थोडा कामाचा ताण वाढू शकतो, पण संयम ठेवा. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. नियोजन केल्यास चांगलं यश मिळू शकतं. शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे निळा. उपासना, गणपती बाप्पाची उपासना करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. तर इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका. बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात राशी भविष्य, आपलं नाशिक, आपली रास. पुढे तुळ रास. मित्र आणि सामाजिक संबंध मजबूत होताना दिसतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. उपासनेमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्या. तिची उपासना करा. पुढे वृश्चिक रास. गुपित काही गोष्टी सांभाळून ठेवा. कामामध्ये प्रगती होईल, पण संयम आवश्यक आहे. आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता येईल. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गडद लाल. भगवान शिवाची उपासना करा. शक्य असल्यास रुद्राभिषेक करा. धनुरास, नवीन संधी मिळतील आणि प्रवासाचे योग येतील. शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल. सकारात्मक विचार ठेवा. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. उपासना, गुरुवार असल्याने बृहस्पतीची पूजा करा, म्हणजे गुरुदेवतेची पूजा करा आणि चणे आणि गूळ त्यांना अर्पण करा. मकर रास, जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून यश मात्र मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.
मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे तपकिरी. उपासना शनिदेवतेची उपासना करा, काळे तीळ अर्पण करा. कुंभरास नवीन कल्पना आणि योजना यशस्वी होतील. मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे जांभळा. उपासना शनिदेवतेला तेल अर्पण करा. मीन रास भावनिक समाधान मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्य चांगलं राहील. प्रेम जीवनामध्ये स्थिरता येईल. शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे समुद्री हिरवा. उपासना भगवान विष्णूंची पूजा करा, त्यांना आणि तुलसीला पाणी अर्पण करा. तर हे होतं 12 राशींचं दैनिक भविष्य. उपासना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मेहनत आणि कष्ट याला मात्र पर्याय नाही. तरी मेहनत घ्या, कष्ट करा, दिवस आनंदी व्यतीत करा. सगळ्यांना शुभम भवतु.